गोव्यात सकाळी 7 पासून मतदानाला सुरुवात झाली। गोव्यात 40 जागांसाठी मतदान होतंय। गोव्यात 251 उमेदवार रिंगणात असून मुख्य लढत ही भाजप आणि गोवा सुरक्षा मंचमध्ये होणार आहे। गोव्यात संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली। गोव्यातली मुख्य लढत ही भाजप आणि सुभाष वेलिंगकर यांचा गोवा सुरक्षा मंचमध्ये होते। सकाळी 7:15 वाजता संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी मतदानाचा हक्क बजावला। संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी सकाळी सुमारे 7:15च्या सुमारास मतदानाचा हक्क बजावला। पणजीतल्या मतदान केंद्रावर पर्रीकरांनी रांगेत उभे राहून आपला मतदानाचा हक्क बजावलाय। यावेळी गोव्यात भाजपला 2/3 बहुमत मिळेल असा विश्वास पर्रीकरांनी व्यक्त केला। इस इलेक्शन में पिछले इलेक्शन के जैसा काफी हैवी वोटिंग होने वाला है। 85% तक होने वाला है। बीजेपी ने हर एक वोटर को 3-3, 4-4 बार कांटेक्ट किया है। पीपल आर वेरी एंथुसियास्टिक। इस बार भारतीय जनता पार्टी मेन फोकल पॉइंट है और उसके अराउंड सब कुछ घूम रहा है। पंजाबमध्ये सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे। पंजाबमध्ये 117 जागांसाठी मतदान पार पडतंय। तब्बल 1145 उमेदवार रिंगणात आहेत। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या ठिकाणी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील। मतदान शांततेत पार पाडावं यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे। मथुरामध्ये भाजप उमेदवारांसाठी हेमा मालिनी प्रचार सभा घेत होत्या। नेमक्या याच सभेमध्ये भल्या मोठ्या गर्दीतून वाट काढत एक मद्यपी थेट तारंबळ उडाली। मात्र काही केला हा मद्यपी मंचावरून हटायलाच तयार नव्हता। अखेर कसबस त्याला खाली उतरवण्यात यश आलं आणि सगळ्यांनीच मग सुटकेचा निश्वास सोडला। नोटाबंदीच्या निर्णयाला काही महिने उलटल्यानंतर आता 100 रुपयांची नवी नोट चलनात आणण्याची तयारी रिझर्व्ह बँकेनं सुरू केली आहे। लवकरच नव्या नोटा चलनात येणार असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेच्या अधिसूचनेतून देण्यात आली। ही नवी नोट महात्मा गांधी सिरीज 2005 सारखीच असेल। या नोटांच्या दोन्ही नंबर पॅनलवर इन्सेट लेटरमध्ये आर हे अक्षर लिहिलेलं असेल, तर नोटांचा छपाई वर्ष 2017 असेल। मात्र 100 रुपयांच्या सध्या चलनात असलेल्या नोटा बाद न होता चलनात कायम राहतील। मराठी मुलांवर दिल्लीत झालेल्या मारहाणी प्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी चौकशीचे आदेश दिलेत। पीडित मुला-मुलींची स्वतः रिजिजू यांनी भेट घेतली। शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे कारवाईची मागणी केली होती। यावेळी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष AK मित्तल यांची देखील भेट घेतली। तसंच रेल्वेत मराठी मुलांच्या भरती संदर्भात यावेळी त्यांच्याशी चर्चा केली। Zee24 तासनं ही बातमी लावून धरल्यानंतर या मुलांना न्याय देण्याचे प्रयत्न सुरू झालेत। चेन्नईच्या कामराज बंदरानजीक 2 जहाजात टक्कर होऊन झालेल्या तेल गळतीनंतर तवंग हटवण्याचं काम सलग 7व्या दिवशी सुरू आहे। जवळपास 700 कर्मचारी या कामात कार्यरत आहेत। कोस्टगार्डकडून ही माहिती देण्यात आली। या गळतीमुळे 24.6 किलोमीटर इतक्या लांबीची किनारपट्टी प्रदूषित झाली आहे। या तेल गळतीचा फटका समुद्रातील जैवविविधतेला देखील बसलाय। स्थानिक मच्छीमारांचा रोजगार बुडालाय। दरम्यान आज सर्व तलंग साफ केला जाईल अशी माहिती तटरक्षक दलाने दिली। राज्यातल्या 10 महापालिकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काल संपली। शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांतर्फे नेत्यांच्या नातेवाईकांना तसंच गुन्हेगारांना उमेदवारी दिली गेल्याचं चित्र समोर आलंय। सोबतच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांनाही सर्वच पक्षाकडून तिकीट दिलं गेलंय। उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 10च्या 10 महापालिकांमध्ये हाणामारीला देखील उधाण आलं। प्रत्येक शहरात इच्छुक आणि स्थानिक पदाधिकारी यांच्यातला वाद टोकाला गेलेला पाहायला मिळालं। भाजपच्या ठाण्यातल्या इच्छुकांच्या नाराजीला हिंसक वळण लागलं। वागळे इस्टेटमधल्या नाराजींची खोपट कार्यालयाबाहेर जोरदार हाणामारी झाली। यात एक कार्यकर्ता जखमी झालाय। वॉर्ड क्रमांक 88 म्हणजेच वागळे इस्टेट परिसरात इच्छुकांमध्ये तणाव वाढत होता। या प्रामुख्यानं संजय घाडीगावकर समर्थक आणि विरोधकांमध्ये हा वाद होता। तिकडे ठाण्यातल्या नौपाड्यामध्ये भाजपच्या इच्छुक महिला उमेदवार विशाखा कणकोशे यांनी कोपटच्या मध्यवर्ती कार्यालयात रवींद्र चव्हाण आणि संदीप लेले यांच्या गोपनीय बैठकीत गोंधळ घातला। भाजपनं पैसे घेऊन तिकीट दिल्याचा आरोप केला। नाशिक महापालिका निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी भाजपात उमेदवारीवरून महाभारत घडलं। शहराध्यक्ष आमदार सानप यांना कार्यकर्त्यांनी घेराव घातला। संतप्त कार्यकर्त्यांचा अवतार बघत सानप यांनी तातडीनं कार्यालय सोडलं। उमेदवारी देण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप करत संतप्त कार्यकर्त्यांनी गरिबांना आणि निष्ठावंतांना न्याय मिळत नसल्याचे आरोप केले।
अमरावतीत काँग्रेसमध्ये तिकीट वाटपावरून राडा झाला. शहराध्यक्ष पक्षनिरीक्षक यांना युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हाणामारी केली. बंडखोरी आणि वाट टाळण्यासाठी सावधगिरी म्हणून एबी फॉर्मचं थेट वाटप करण्याचं धोरण सगळेच पक्ष अवलंबताना दिसले. अमरावती काँग्रेसनं देखील तीच रणनीती अवलंबली. भाजपची उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांनी चक्क आता पक्षाच्या विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतल्या. पक्षानं आश्वासन देऊन देखील उमेदवारी दिली नसल्याचं सांगत त्यांनी पक्ष कार्यालयासमोर उपोषण केलं. कोथरूड प्रभागातील कार्यकर्ते जगन्नाथ कुलकर्णी हे आपल्या कुटुंबियांसह उपोषणाला बसले. त्याचप्रमाणे इतर प्रभागातील इच्छुकही या आंदोलनात सहभागी झाले. भाजपमध्ये निष्ठावंतांना डावलून बाहेरच्यांना उमेदवारी दिल्याचा आरोप यांनी केला. पुण्यामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी पक्षांतरांना अक्षरशः कळस गाठला. राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादीच्या नगरसेविका रेश्मा भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश करून तिकीट मिळवलं. राष्ट्रवादीकडून भोसलेंसह सतीश म्हस्के, विजया कापरे आणि शिवलाल भोसले या विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. शिवलाल भोसले शेवटच्या क्षणी शिवसेनेत गेले. मुंबईमध्ये भाजप रिपब्लिकन महायुतीचा तिढा अखेर सुटलाय. भाजप, आरपीआय, रासप, शिवसंग्राम अशी ही महायुती आहे. 227 जागांपैकी भाजप 192, आरपीआय 25, रासप 6 तर शिवसंग्राम 4 जागा लढणार आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे, आशिष शेलार, रामदास आठवले यांच्यासह मित्र पक्षांची एकत्रित पत्रकार परिषद झाली. त्यात ही घोषणा करण्यात आली. भाजपनं आतापर्यंत 120 मराठी तर 72 अन्य भाषिक मुंबईकरांना उमेदवारी दिली आहे. 192 पैकी 89 उमेदवार पदवीधर आहेत. नागपूरमध्ये भाजपच्या नाराज उमेदवारांनी गडकरींच्या घराबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. भाजपची उमेदवारांची यादी जाहीर करायला बराच वेळ लागला. नागपूर प्रभाग 22 मधून श्रीकांत आगलावे यांना तिकीट नाकारण्यात आलं. त्याचा निषेध म्हणून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. नागपूरमध्ये विविध ठिकाणी भाजप कार्यकर्ते आपापली नाराजी व्यक्त करत होते. नागपुरात नितीन गडकरींसमोर महिला कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांनाच घेराव घातला. चंद्रशेखर बावनकुळे आणि नितीन गडकरींसमोर या महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. प्रभाग क्रमांक 31 मध्ये मंगला म्हस्के यांना उमेदवारी न देता तांबडे या महिला कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे संतप्त महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आपली नाराजी व्यक्त केली. नागपूरच्या उमेदवारी यादीवर घराणेशाहीची छाप दिसून येते. आमदार परिणय फुके यांचे लहान बंधूंना प्रभाग क्रमांक 13 मधून भाजपतर्फे तिकीट देण्यात आले. संकेत फुके यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. संकेत फुके भाजपचे विधान परिषद आमदार परिणय फुके यांचे लहान बंधू आहेत. तर आमदार प्रकाश गजबे यांच्या पत्नी सुजाता राष्ट्रवादीतून निवडणूक लढवणार आहेत. प्रभाग क्रमांक 13 मधून राष्ट्रवादीतर्फे सुजाता गजबे यांना उमेदवारी देण्यात आली. नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपतर्फे इच्छुक उमेदवारांची संख्या सर्वात जास्त होती. तब्बल 3000 इच्छुक उमेदवारांनी 151 जागांसाठी आपली दावेदारी सादर केली होती. अशा परिस्थितीमध्ये भाजपतर्फे पक्षाचा एबी फॉर्म मिळून देखील उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज निवडणूक कार्यालयात दाखल केला नाही. अपर्णा मानेकर असं त्यांचं नाव आहे. निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच महापालिका सभागृहात भाजपचा एक सभासद कमी झालाय, एवढं मात्र निश्चित. गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या चित्रपटात निवडणूक उमेदवार असलेले मकरंद अनासपुरे निवडणूक अर्ज भरताना चिल्लर भरताना दाखवलेत. अगदी त्याचप्रमाणे सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आलेल्या विश्वनाथ वनकुरे यांनी आपली अनामत रक्कम म्हणून चक्क 1, 2 आणि 5 रुपयांची चिल्लर जमा करून अर्ज भरला. केवळ राजकारणात एक स्टंट करायचा म्हणून निवडणूक कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा त्यांनी वेळ घेतला. त्यांनी दिलेल्या 2,500च्या चिल्लरमुळे मात्र निवडणूक कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाल्याचं पाहायला मिळालं. मुंबईत सायन प्रतीक्षानगरमध्ये प्रभाग क्रमांक 73 मधून शिवसेनेनं प्रल्हाद ठोंबरेंना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज उपशाखा प्रमुख सुनील शेट्टे यांनी बंडखोरी केली. शेट्टे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरलाय. पक्षानं विचार केला नाही, त्यामुळे पर्याय नसल्याचं शेट्टींनी म्हटलंय. दरम्यान काही शिवसेना उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करण्यासाठी ढोल ताशांच्या गजरात उमेदवारी अर्ज भरले. मुंबईत माहीम वॉर्ड क्रमांक 182 मधून भाजपचे विलास आंबेकर यांनी अर्ज भरला. त्यांची लढत शिवसेनेचे माजी महापौर मिलिंद वैद्य यांच्याशी होईल. याआधी आंबेकर यांनी माहीम विधानसभा मतदारसंघातून भाजपतर्फे निवडणूक लढवली होती. या मतदारसंघात शिवसेना मनसेची ताकद आहे, म्हणून महापालिका निवडणुकीत यंदा शिवसेना मनसेला भाजपनं आव्हान दिलंय.
मुलुंडच्या वॉर्ड क्रमांक 108 मधून खासदार किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या यांनी अर्ज भरलाय. पक्षात केलेल्या कामाच्या जोरावर आपल्याला उमेदवारी मिळाल्याचं नील सोमय्यांनी सांगितलंय. नील सोमय्यांच्या सोबत यावेळी भाजपमध्ये प्रवेश झालेले प्रभाकर शिंदे आणि चौघांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. आमची लढाई सेनेविरोधात नसून भ्रष्टाचाराविरोधात आहे. पारदर्शकतेच्या मुद्द्यावर लढाई लढणार. नील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली. मी जे करतोय त्यामुळे मुंबई महापालिकेतील माफिया निश्चितपणे नाराज आहेत आणि त्यांना नाराज नाही, त्यांना तर मी आर्थर रोड जेलमध्ये पाठवणार आहेत आणि सगळे रणांगणात उतरणार आहे. आणि त्यासाठी सोमय्या परिवाराचा प्रत्येक सदस्य पण रस्त्यावर उतरणार आणि भाजप महापरिवार पण रस्त्यावर उतरणार. या माफियाने त्यांच्या गुंड्यांना लवकर घरी पाठवणार. ही लढाई पारदर्शकतेसाठी आहे, माझा एवढा समज आहे. 20 ते 30 किंवा 20 ते 35च्या आतले काही युवक यावेळी निवडणुकीत उतरवावे आणि त्या अर्थात मला त्याची संधी मिळाली आणि आम्ही पारदर्शकतेचे एक नवीन रोल मॉडेल बनवून दाखवू असा विश्वास आहे आणि आपण आपल्या महाराष्ट्राला पुढे घेऊन जाऊ आणि मुंबईला नंबर 1 बनवू. दादरच्या वॉर्ड क्रमांक 191 आणि 192 मधून शिवसेनेच्या उमेदवारांनी अर्ज भरलाय. वॉर्ड क्रमांक 191 मधून विशाखा राऊतांनी अर्ज भरलाय. त्यांच्या विरोधात मनसेच्या स्वप्ना देशपांडे तर भाजपच्या डॉक्टर तेजस्विनी जाधव रिंगणात आहेत. तर वॉर्ड क्रमांक 192 मधून शिवसेनेच्या प्रीती पाटणकरांनी अर्ज भरलाय. मनसेच्या स्नेहल जाधव आणि भाजपच्या वैभवी भाटकर यांच्याबरोबर त्यांची लढत होईल. दादरच्या वॉर्ड क्रमांक 191 मधून संदीप देशपांडे यांच्या पत्नी स्वप्ना देशपांडे यांना उमेदवारी देण्यात आली. वॉर्ड क्रमांक 192 मधून स्नेहल जाधव यांना उमेदवारी जाहीर झाली. विद्यमान नगरसेवक सुधीर जाधव त्यांच्या त्या पत्नी आहेत. वॉर्ड क्रमांक 190 मधून वीरेंद्र तांडेल यांच्या पत्नी भारती तांडेल यांना उमेदवारी जाहीर झाली. राज्यातील 27 महानगरपालिका महापौर पदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. 27 पैकी 13 महानगरपालिकेतील महापौरपद सर्वसाधारण तर 14 पदं ही महिलांसाठी राखीव आहेत. नाशिक महानगरपालिका महापौरपद अनुसूचित जमातीसाठी राखीव असणार आहे. विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघासाठी काल सकाळी 8 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत शांततेत मतदान झालं. नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अकोला आणि अमरावतीमध्ये पदवीधर मतदारसंघासाठी मतदान झालं. मराठवाड्यात 55,077 मतदार आहेत. नागपूरमध्ये 34,900 शिक्षक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. अमरावती पदवीधर मतदारसंघातले काँग्रेसचे उमेदवार संजय खोडके यांनी संस्थाचालक आणि प्राध्यापकांना धमकी दिली. विरोधी गटाचं काम करीत असताना निवडणुकीनंतर बघून घेऊ अशा शब्दात त्यांनी प्राध्यापकांना धमकावलंय. या प्रकरणी मेघश्याम तरडे यांच्या तक्रारीनंतर अमरावतीमधल्या गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये कलम 171 क 506 नुसार अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला. जागतिक सूर्यनमस्कार दिनाच्या निमित्तानं नाशिकमध्ये तब्बल 18,000 विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार घालून अनोख्या उपक्रमाची सुरुवात केली. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तानं वर्षभरात 1 कोटी सूर्यनमस्कार पूर्ण करून गिनीज बुकमध्ये नाव नोंदवण्याचा निर्धार संस्थेनं केला. त्याची सुरुवात शुक्रवारपासून करण्यात आली आहे. संस्थेच्या विविध शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला. नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं सांस्कृतिक शहर डोंबिवलीमध्ये थाटात उद्घाटन झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मराठी सारस्वतांचा हा सोहळा सुरू झाला. हबप सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलाच्या विस्तीर्ण पटांगणावर 90वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरवण्यात आले. साहित्य संमेलनासारख्या व्यासपीठांमुळे मराठी भाषा समृद्ध होत असल्याचं सांगतानाच मराठी शाळा वाचवायच्या असतील तर 21व्या शतकातलं तंत्रज्ञान आणलं पाहिजे असं आग्रही प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात केलं. साताऱ्यातील एका जोडप्यानं तब्बल 25 किलोमीटर धावत येत विवाह केलाय. नवनाथ डिगे आणि पूनम चिकणे यांनी ही अनोखी संकल्पना राबवली आणि त्या संकल्पनेला अनेकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देखील दिलाय. साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातल्यानंतर विवाह नोंदणी कार्यालयात हा विवाह सोहळा पार पडला. अगदी साध्या पद्धतीनं कोणताही अनावश्यक खर्च न करता हा विवाह सोहळा त्यांनी केलेला आहे. आपल्या शरीरासाठी धावणं किती महत्त्वाचं आहे, किती धावणं हे शरीरासाठी किती चांगलं आहे हा संदेश नवनाथ आणि पूनम यांनी या विवाह सोहळ्यातून दिला.
बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव देवी गावातील जगदंबा देवीच्या यात्रेला तब्बल 300 वर्षांची परंपरा आहे. दरवर्षी पौष पौर्णिमेपासून यात्रेला सुरुवात होते तर अमावस्येपर्यंत ही यात्रा चालते. ही यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. लाखो भाविकांचं ही देवी म्हणजे श्रद्धास्थान आहे. लाखो भाविक या यात्रेसाठी राज्यभरातून इथे आलेले होते. डोंबिवलीतल्या साहित्य संमेलनाला हजेरी लावण्यासाठी मुख्यमंत्री डोंबिवलीत आले खरे, पण इकडे येताना त्यांचा सामना करावा लागला काळ्या झेंड्यांचा आणि निदर्शनांचा. 27 गावच्या नगरपालिकेचं आश्वासन न पाळल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले. काटाई नाका इथं निदर्शनं करण्यात आली. साहित्य संमेलनाच्या आधी 27 गावांबाबत निर्णय घ्यावा अशी संघर्ष समितीने राष्ट्रवादी काँग्रेसनं मागणी केली होती. पदवीधर निवडणुका लागल्यानं नाशिक जिल्ह्यात सध्या ड्राय डे जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर शहरात वाघाडी परिसरात सुरू असलेल्या दारूच्या दुकानावर छापा टाकत राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठा साठा जप्त केला आहे. या परिसरात नेहमीच अवैध उत्पादनं होत असल्याच्या तक्रारी असताना पोलिसांचे सातत्याने पडणारे छापे होत असताना त्या भागात पुन्हा दारू मिळून आल्यानं आश्चर्य व्यक्त होते. शिर्डीत विवाहासाठी आलेल्या नववधूच्या सोने आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या चोरीचा तपास लावण्यात शिर्डी पोलिसांना अखेर यश आलं. या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी मध्य प्रदेशातील महिलेला अटक केली. ही महिला बालकांच्या मदतीनं चोरी करत असल्याचं उघड झालंय. त्यांनी चोरी केलेली सोने देखील पोलिसांनी हस्तगत केले. पोलीस अधिकाऱ्यांच्या मुलीवर घरात घुसून धारदार शस्त्रानं प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली होती. मुलीनं तब्बल 20 मिनिटं या हल्लेखोर मनोरुग्णाला प्रतिकार केला. आरडाओरड तिने केला आणि आसपासचे नागरिक धावून आले आणि त्यांनी घराचं लॅच तोडत घरात जाऊन या मनोरुग्णाला पकडत पोलिसांच्या ताब्यात दिलं. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसांनी हल्लेखोराविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. देशातील सर्वात लोकप्रिय T20 लीग म्हणून ओळख प्राप्त झालेल्या IPLच्या यंदाच्या पर्वासाठी तयारी लवकर सुरू होणार असल्याची चर्चा आहे. IPL मधील संघांमध्ये लवकरच आपल्या सर्वोत्तम खेळाडू समाविष्ट करून घेण्यासाठी चढाओढ होणार आहे. येत्या 26 फेब्रुवारी रोजी IPLसाठी खेळाडूंची लिलाव होणार असल्याची माहिती समोर आली आहे आणि यंदाचा लिलाव मुंबईत होणार असल्याचं देखील समजतंय. इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन यंदाच्या IPLमध्ये खेळणार नाही. आगामी काळातील आपल्या व्यस्त वेळापत्रकामुळे IPLमध्ये आपण लिलावासाठी उपलब्ध नसणार असल्याची माहिती ट्विटरवरून त्यांनी दिली. पीटरसननं मागील वर्षी IPLच्या मोसमात पुण्याच्या संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या IPLच्या लिलावामध्ये पीटरसनची बोली लागणार होती, पण खुद्द पीटरसन यानं स्पर्धेतून माघार घेतल्यानं तो लिलावासाठी उपलब्ध नसेल. डोपिंगमध्ये दोषी आढळल्यानंतर बंदीला सामोरी गेलेली माजी अव्वल टेनिसपटू आणि 5 ग्रँड स्लॅम विजेती रशियाची मारिया शारापोव्ह सध्या अभ्यास आणि पुस्तक लिहिण्यामध्ये वेळ व्यतीत करते. तसंच ती बॉक्सिंग देखील शिकते. एका चॅट शोमध्ये शारापोव्हनं आपण फिटनेस कार्यक्रमाअंतर्गत बॉक्सिंग शिकत असल्याचं म्हटलंय. डोपिंगमध्ये दोषी आढळल्यानंतर शारापोव्हवर 2 वर्षांची बंदी लादण्यात आली होती. नंतर तिच्या शिक्षेमध्ये घट करून ही बंदी 15 महिन्यांची कमी करण्यात आली. आगामी 26 एप्रिलला शारापोव्ह पुन्हा एकदा टेनिस कोर्टावर उतरेल. बेसबॉल आणि बास्केटबॉल वेळा अमेरिकेमध्ये आता तब्बल 8 अत्याधुनिक क्रिकेट स्टेडियमची उभारणी होणार आहे. विशेष म्हणजे एका भारतीय अमेरिकन क्रिकेट चाहत्या व्यावसायिकानं या स्टेडियमच्या उभारणीची घोषणा केली. त्यासाठी तब्बल $2 अब्ज खर्च असणार असल्याची माहिती देखील त्यानं दिली. अमेरिकेमध्ये लीगच्या माध्यमातून व्यावसायिक क्रिकेट सुरू करण्याचे सुतोवाच त्यांनी केले. त्यामुळे येथील क्रिकेटपटूंना मोठ्या स्तरावर खेळण्याची संधी मिळेल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.